अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 2 मार्च 2026 सोमवार. हुताशनी पौर्णिमा. होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा मात. होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. आपल्या आयुष्यातील नकारात्मक अडचणी, आजार, आर्थिक समस्या याचे दहन व्हावे म्हणून काही उपाय केले जातात. महत्त्वाचे नियम. उपाय करताना कोणाशी बोलू नये. गुपचूप उपाय करावेत. 4 चौघात सांगू नये. दहन करून घरी येईपर्यंत मागे वळून पाहू नये. घरी आल्यावर हातपाय धुवावेत, मगच इतरांशी बोलावे. नियम पाळणार असाल तरच उपाय करा. सुयोग जोडीदारासाठी उपाय. मनासारखा नव्हे तर सुयोग जोडीदार मिळावा अशी प्रार्थना करावी. काय करावे? 7 हळकुंड घ्यावे. स्वतःवर 7 वेळा उतरा करावा. स्वतःवरच, दुसऱ्यांनी करायचं नाही. स्वतःवरून करायचं आहे. मला सुयोग जोडीदार लाभो अशी प्रार्थना करावी. हळकुंड होळीच्या अग्नीमध्ये दहन करावेत. प्रत्येकाने स्वतःचा उतारा स्वतःच करावा. आजार कमी व्हावेत यासाठी उपाय. थायरॉइड, बीपी, शुगर, इन्सुलिन, इतर औषध साहित्य. 5 गोमूती चक्र, 5 पिवळ्या कवड्या, चालू असलेली औषधं, गोळी थेंब. हे सर्व एका कपड्यात बांधून होळीच्या अग्नीमध्ये दहन करावे. आजाराची तीव्रता कमी व्हावी अशी प्रार्थना करावी. आरोग्यासाठी उपाय. आरोग्य ही खरी संपत्ती आहे. त्यासाठी लागणारे साहित्य. कडुलिंबाची पाने 1 किंवा अधिक, 7 लवंगा, 1 कापूर. स्वतःवर 7 वेळा उतरून होळीमध्ये दहन करावे. आरोग्य चांगले राहावे अशी प्रार्थना करावी. PCOD, थायरॉइड, गर्भधारण इत्यादीसाठी चालू औषध असल्यास त्यातील 1 गोळी घालू शकता आणि ते होळीमध्ये दहन करावे. आर्थिक प्रगतीसाठी उपाय. अष्टलक्ष्मी कृपा. धन, धान्य, संतती, आरोग्य, समाधान मिळावे म्हणून. साहित्य. मूठभर तांदूळ, हळद कुंकू, 1 हळकुंड. तांदळावर हळद कुंकू लावून हळकुंड टाकून स्वतःवर 7 वेळा उतारा करावा. होळीच्या अग्नीमध्ये दहन करावे. प्रत्येकाने आपला उपाय स्वतः करावा. तांदळावर हळद कुंकू लावूनच टाकावे. पांढरे तांदूळ टाकू नये. नारळ दहन कसे करावे? नारळ नकारात्मकता शोषते. नारळावर हळद कुंकू लावा. मनोकामना बोला. शक्य असल्यास दोन्ही हाताने आदराने दहन करा. झळा असल्यास उजव्या हाताने शांतपणे अग्नीमध्ये ठेवा. फेकू नका. घरातील कीटक त्रास कमी करण्यासाठी झुरळ, पाली, ढेकूण इत्यादी गव्हाच्या पिठाचा गोळा करून त्या कीटकाच्या आकाराची प्रतिकृती बनवा. होळीच्या अग्नीमध्ये दहन करा. घरातील त्रास कमी व्हावा अशी प्रार्थना करा. हे उपाय वर्षातून एकदाच श्रद्धा व सकारात्मकतेने करावेत. होळी म्हणजे अडचणीचे दहन आणि नवीन सुरुवात. आजची सेवा इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर ही सगळे उपाय आवडले असतील तर नक्की उपाय करून पाहावा. विचार आवडले असतील तर लाईक करा. श्री स्वामी समर्थाची कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.